नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं चॅनल आता चालू झालेलं आहे आणि आता BMCची जी मोठी ॲड आहे त्याच्यासाठी आपण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण असे सगळ्या विषयाचे म्हणजेच की जे 4 विषय आहेत आपल्याला त्याचे आपण व्हिडिओ घेणार आहोत. जे की PYQ आहेत म्हणजे आधीच्या एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत. तर PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर ते सर्व जे काही आलेले आहेत TCS एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत. तर ते आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला कंटिन्यू राहा आणि आता आपण पाहूत आजचा एक व्हिडिओ घेतलेला आहे. परीक्षेला आलेले प्रश्न. चला, पहिला प्रश्न पहा. प्रश्न वाचा, समजून घ्या आणि त्याचं उत्तर सांगा. जर तुम्हाला येत असेल तर सांगा, मी तर समजून सांगतोच. पहा, काल सकाळी आमच्या घरासमोर एक रिक्षा थांबली. या वाक्याचा काळ कोणता आहे? आपल्याला काळ विचारलेला आहे. असे सोपे सोपे प्रश्न येतात. पहा, काल सकाळी आमच्या घरासमोर एक रिक्षा थांबली. तर यामध्ये बघा, काळ विचारला. कधी थांबली होती? काल थांबली होती. म्हणजे याचा काळ काय यायला पाहिजे? भूतकाळ. कारण कालची घटना सांगितलेली आहे त्यामुळे भूतकाळ या पाहिजे. ठीक आहे, याचा ऑप्शन नंबर 2. बघा आता दुसरा प्रश्न बघा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. या वाक्यातील कर्ता कोणता आहे? कर्ता विचारला. कर्ता, कर्म, क्रियापद हे तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील कर्ता कोणता आहे? पहा. फिरणारी पृथ्वी. सूर्याभोवती जेव्हा आपण काय फिरते असं विचारलं तरी पृथ्वी आलं आणि फिरणारी पृथ्वी आलं. फिरणारी, नारा, नारी, नारे असे जर तुम्ही प्रत्यय लावले क्रियापदाला, इथे फिरते क्रियापद आहे त्याला नारा, नारी, नारे. नारा, नारी, नारे असे जर तुम्ही प्रत्यय लावले तर तुम्हाला कर्ता हे उत्तर भेटते. मग फिरणारा कोण? तर पृथ्वी. त्यामुळे पृथ्वी हे काय झालं? या प्रश्नाचं उत्तर झालं, जे की कर्ता आहे. तुम्हाला वाटत असेल इतका सोपा प्रश्न आहे आणि असेच प्रश्न येतील का? पण हे प्रश्न आलेले आहेत त्यामुळेच मी घेतलेले आहे. तलाठी भरतीला आलेले आहेत. अजून तुमच्या जे काही अन्न नागरी पुरवठा वगैरे अन्न नागरी पुरवठा IBPS घेतली होती त्याच्यातले काही क्वेश्चन नाही आहेत. तर बाकीचे TCSचे एक्झाम WRD, ग्रुप डी आरोग्य विभागाचे त्याच्यातले सर्व प्रश्न आपण घेतले आहेत. बघा तिसरा प्रश्न. कृपा शब्दाची विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृपा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता कृपा हे शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी कसा होईल? अवकृपा. हे शब्दाचे विरुद्धार्थी समानार्थी पाठच असले पाहिजे. बघा चौथा प्रश्न बघा. मुलगी पाळण्यात झोपली. तर याचा पहा, प्रश्न पहा. मुलगी पाळण्यात झोपली आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता याच्यात आपल्याला लिंग ओळखायचं आहे. शब्द अधोरेखित कोणता इथं दिलेला नाही. तुमच्या एक्झाममध्येच तिथं दिलेलं नव्हतं त्यामुळे मी काही नाही दिलं. तर याच्यामध्ये मुलगी या शब्दाबद्दलच तुम्हाला विचार असेल म्हणजे स्त्रीलिंग असं तुम्हाला ओळखावं लागणार आहे. बघा पाचवा प्रश्न. कृश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कृशचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? बघा कृशचा काय असेल? स्थूल असेल. कृश म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द स्थूल. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. सप्ताह या शब्दाचा समास ओळखा. बघा समासावर सुद्धा प्रश्न TCSला येत असतात. तर सप्ताह म्हणजे 7 वारांचा समूह. त्याच्यामुळे सप्ताह हा शब्द याच्यामध्ये तुम्हाला संख्यावाचक दिसत आहे त्यामुळे हा द्विगु समास आहे. कोणत्याही द्विगु समासामध्ये तुम्हाला संख्यावाचक शब्द दिसतोय. सातवा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते वाक्य प्रश्नलेखनानुसार लिहिलेले आहे? प्रमाण लेखनानुसार म्हणजेच योग्य पद्धतीने कोणतं वाक्य लिहिलं बघा. शिक्षण. बघा पहिल्याच वाक्यामध्ये शिक्षण न हा लहाना दिला, मोठा न पाहिजे बाणीचा. तर शिक्षणाबरोबरच दुसरं वाक्य बघा. शिक्षणाबरोबरच हे बरोबर आहे. तिसऱ्यात पण बरोबर आहे, चौथ्यात बरोबर आहे. म्हणजे याच्यातच पुढे आता पाहायचं. माणसाचे बरोबर आहे, माणसाचे आणि माणसाचे याच्यामध्ये न छोटा आलेला आहे म्हणजे हे उत्तर नसायला पाहिजे. शीलही सुधारले पाहिजे. शीलही आता हे शीलही हे शब्द कसा आहे? विलांटी दुसरी दिलेली आहे. मग याच्यात दुसरी विलांटी असेल किंवा पहिली असेल ते आपल्याला माहिती नाही. मग पाहिजे हा शब्द बघा इकडे पाहिजे बघा दुसरी विलांटी आहे. पाहिजेला पहिली विलांटी पाहिजे. मग या दोघांमध्ये एक उत्तर असेल. मग शीलही हे शब्द योग्य. आता पाहिजे सुधारले तर इथे बघा शिक्षणाबरोबरच या शब्दामध्ये पण काहीच नाही प्रॉब्लेम. हे माणसाचे बघा इथं न बाणेचा म्हणजे तिसऱ्या नंबरचं उत्तर यायला पाहिजे. आठव बघा. गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ.
वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? गुरुजी म्हणाले म्हणजे गुरुजीचे जे काही म्हणणं आहे त्याचं आपण काय केलं? स्वरूप दाखवलं. मग स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय याच्यामध्ये आलेले आहे. म्हणणे हे स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. त्यामुळे हे वाक्य कोणतं असेल? दोनच वाक्य असतात, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. तर स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असल्यामुळे हे मिश्र वाक्य येणार आहे. खालील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. त्यातील कोणती जोडी योग्य नाही? आळस, उत्साह. आळसचा विरुद्धार्थी उत्साह. कर्कशचा कर्णकटू. बघा, कर्कशचा कर्णकटू हा विरुद्ध अर्थी येऊ शकतो का? नाही, कारण दोघी पण निगेटिव्ह शब्द आहेत, तर त्याच्यामुळे हेच उत्तर यायला पाहिजे. बघा, क्षम्य अक्षम्य हे बरोबर आहे. धीट भित्रा हे बरोबर आहे, पण कर्कश हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर कर्कश किंवा कर्णकटू आहे, कारण कोणती जोडी योग्य नाही असं विचारलेलं आहे. बाकी तिन्ही जोड्या योग्य आहेत. आता 10व्या नंबरचा प्रश्न बघा. रोपटे या नामाचे अनेक वचन ओळखा. रोपटे या नामाचे अनेक वचन कोणते आहे पहा. रोपटे म्हणजे जे झाडाचं रोपटं असते त्याला रोपटे असं नाव दिलेलं असते. त्याचं अनेक वचन ओळखायचं. आता रोपटे, रोपटी. बघा, रोपटेचं अनेक वचन करता वेळेस रोपटी असं होते, त्यामुळे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन हे उत्तर असेल. 11व्या नंबरचा क्वेश्चन पहा. खाली दिलेल्या शब्दांच्या समूहातून चुकीचा किंवा समानार्थी नसणारा शब्द पर्याय ओळखा. तर चुकीचा किंवा समानार्थी नसणारा म्हणजेच समानार्थी असणारे शब्द आपल्याला पाहायचे जे की याच्यात बरोबर असतील. बघा, सूर्याचा समानार्थी मित्र भास्कर आहे, बरोबर. गरीबचा दीन आणि जरट आहे, पण हा दीनचा बघा विलांटी दुसरीचा असती तर त्या दीनचं समानार्थी गरीबाला असतं. ओके, म्हणजे हा बरोबर नाही. घर, आलय, भवन हे बरोबर आहे. हत्तीला गज किंवा कुंजर म्हणतात हे बरोबर, म्हणजे तिन्ही ऑप्शन हे बरोबर आहेत. आणि आपल्याला चुकीचा समानार्थी शब्द नसणारा चुकीचा शब्द किंवा समानार्थी नसणारा म्हणजे समानार्थी जो शब्द नाही तो आपला निवडायचा आहे. मग याच्यामध्ये गरीबचा समानार्थी दीन नाही, दीनची विलांटी जर अशी असती बघा, दीन, तर हे गरीब झाला असतं, पण इथं दीनचा आहे का? नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन उत्तर राहील. असेच खूप सोपे प्रश्न येत असतात मित्रांनो, त्यामुळे आमच्या चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहा. तुम्हाला सर्व प्रश्न दिसून जातील आणि BMC मध्ये नोकरी मिळण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल मित्रांनो. तर हा आखरीचा प्रश्न आहे. पहा, खाली काही प्रश्न नाही आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये 12-12 प्रश्न घेतलेले आहेत. काही व्हिडिओत आपण वाढवू आता प्रश्न. आणि तुम्ही आमच्या चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन मराठी व्याकरण या प्लेलिस्टला क्लिक करा. तिथे तुम्हाला मराठीचे सर्व व्हिडिओ दिसतील. आता रोज 2-2 व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा. तुमचे जर मित्र असेल कोणी त्यांना पण चॅनल शेअर करा आणि याचा तुम्ही फायदा घ्या. फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यामुळे काहीही ताण नाही. आखरी प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते वाक्य लेखनियमानुसार आहे? मी घरातून निघताना आईचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो. बघा, मी, हा मी. आता पहिल्या विलांटीचा मी नसायला पाहिजे, म्हणजे हे ऑप्शन नाहीच. विलांटी दुसरीच असली पाहिजे. आता दुसरा शब्द बघा, घरातून बघा, हे दुसरा उकार आहे. याच्यात पहिला उकार, याच्यात दुसरा. दुसरा उकार 2 वाक्यामध्ये आहे, म्हणजे दुसरं वाक्य उत्तर आहे का? नाही आहे. दुसरं वाक्य उत्तरच नाहीच, कारण 2 म्हणजे आपल्याला बहुमत पाहायचं याच्यात पण. त्यामध्ये बघा, निघताना बरोबर आहे. आईचा बरोबर आहे. आशीर्वाद बघा, आशीर्वाद शब्द कसा असायला पाहिजे? आशीर्वाद शब्दाची विलांटी ही दुसरी असायला पाहिजे, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर आहे. 1 नंबरचं हे आपलं उत्तर असणार. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. रोज कनेक्टेड राहा चॅनलशी. आणि BMCची भरती व इतर महिला बालविकास असो की समाज कल्याण विभाग असो, ह्या भरत्या TCS एक्झाम घेणार आहे. त्यामुळे TCSसाठी उपयुक्त तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता हे सर्व आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला भेटल्याच जाईल. आणि आदिवासी विकास विभाग ही भरती IBPS घेणार आहे, तर त्या भरतीबद्दल पण आपण सर्व पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमचं चॅनल शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.